लेखिका तर आहेच, बरेच 3 जवळजवळ तिचे संग्रह झालेले आहेत. एक तिचा व्यक्तमी अव्यक्तमी हा कथासंग्रह आहे, दुसरा आता लवकरच प्रकाशित होत आहे आणि तिसरा होणार आहे ना लवकर, तो पण सुरेश जयरामन नाटककार आहेत ना, त्यांच्याबरोबर एक आहे. नंतर त्याचबरोबर ती एक डबिंग आर्टिस्ट आहे. निवेदन तर ती अप्रतिम करते, हे तिने आपल्याकडे कार्यक्रम करून दाखवलेलंच आहे. तसंच ती एक डबिंग आर्टिस्ट आहे. बऱ्याचशा मुलांना डबिंगचं प्रशिक्षण पण ती देते. त्याचबरोबर कॉलेजच्या जीवनापासून ती नाटकांमध्ये कामं करायची, त्यामुळे तिला उत्कृष्ट अभिनेत्री हा राज्यस्तरीय पातळीवर बऱ्याच वेळा पुरस्कार मिळालेला आहे. 1983 पासून ती कॉलेजच्या जीवनापासून आकाशवाणी केंद्रावरती सुद्धा बरेच कार्यक्रम करत होती. तसंच आम्ही सारे खवय्ये हा ऐश्वर्या नारकर जेव्हा असताना कार्यक्रम होता, त्याचे बऱ्याचशा एपिसोडचं तिने लिखाण केलेलं आहे. प्रीत तुझी माझी हे नाटक अशोक सराफ, प्रसाद ओक ज्यांचं स्टारकास्ट होते ते त्या सिनेमा प्रीत तुझी माझी त्याचे संवाद लेखन पण तिने केलेलं आहे. आणि आज ती आपल्याला स्त्रीचे विविध रूप हा एक पात्री प्रयोग करून दाखवणार आहे. तर आपण ऐकूया. नंतर आपल्या सगळ्या बक्षिसं मिळालेल्या भगिनींना बक्षिसही आहे, त्यामुळे आणि त्याच्याही नंतर एक छोटीशी पार्टी आहे बाहेर. आपण पण खाणं बाहेर ठेवलेलं आहे, चहा पण बाहेर असेल. ओके. नमस्कार सगळ्यांना. तुमची आणि माझी पहिली भेट नाहीये, बीनाने सांगितलंच तसं. बीनाची मैत्रीण म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी इथे बऱ्याचदा आली आहे कधी निवेदन करायला. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे एक मी तुमचा ओपनिंग शोलाही मी होते आणि आता हा क्लोजिंग शो आहे त्यालाही मी आहे. मधल्या पावसाच्या सीझनला पावसाची गाणी आम्ही केली होती, तेव्हाही मी आले होते. त्यामुळे तुमच्याबरोबर आनंद तुम्हाला द्यायला आणि तुमच्याबरोबर मी घ्यायला मला खूप आवडतं, कारण तुमच्यातल्या सगळ्या जणी वेगवेगळ्या क्षेत्रात मला माहिती आहे खूप कामं करत असतात, कलाकार आहेत. आणि तुमच्याकडनं जो प्रतिसाद मिळतो, रिस्पॉन्स मिळतो, तो तुफान असतो. आणि त्यामुळे इथे मी यायला केव्हाही बिनाने बोलवायची मी वाटच बघत असते की हो मी तयार आहे. तर आता फार वेळ घालवणार नाही होत आपण, कारण तुम्हाला माहिती आहे या हॉलमध्येच आता दुसरा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे थोडक्या वेळात मला तुमच्या पुढे स्त्रीची विविध रूपं साकार करायची. सगळ्यात आधी बिनाचे आभार. आज 8 मार्च आणि या दिवशी तू मला ही संधी दिलीस. तर जवळजवळ आपण छोटा करणार आहोत तो कार्यक्रम आणि जास्तीत जास्त रूपं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर आधी थोडक्यात तुम्हाला सांगते स्त्री विविध काय आहे. तर स्त्रीचं व्यक्त होणं, पुराण काळ, इतिहास ते आजचा काळ, प्रत्येक स्त्री ही व्यक्त होत असते. फक्त तिचं व्यक्त होणं हे समोरच्याला समजून घेता यायला हवं, कारण प्रत्येक स्त्री अशीच एखाद्या प्रसंगात व्यक्त होईल असं कोणालाच सांगता येत नसतं. तर तिचं व्यक्त होणं हे तिच्या आर्थिक स्थितीवर, शैक्षणिक स्थितीवर, स्वभावावर, आजूबाजूच्या परिस्थितीवर किंवा तिला काय काय अनुभव येतात समोरच्या व्यक्तीकडनं त्यावर अवलंबून असतं. आणि त्यामुळे साचेबद्ध चौकट स्त्री अशीच व्यक्त होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. फक्त एक मात्र निश्चित ती व्यक्त होते. मग एखादी कवयित्री असेल, लेखिका असेल, ती छान छान शब्दातनं आपलं दुःख किंवा आनंद व्यक्त करेल. एखादी चित्रकार असते किंवा कुंचल्याच्या माध्यमातून ती व्यक्त होईल. आणि एखादी गृहिणी असते, ती जर चिडली तर कडाकडा भांडते किंवा रुसून आबोला धरून बसते किंवा नवऱ्याला 4 आवडीचे पदार्थ प्रेमाने खाऊ घालते. आता आपली बायको चिडली आहे किंवा ती प्रेमात आहे हे समजण्याची ताकद समोरच्याची हवी. पण आता मी हे असं जेव्हा म्हणते स्त्रीचं व्यक्त होणं, त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की प्रत्येक माणसात, मग तो स्त्री असो पुरुष असो, प्रत्येक व्यक्तीमध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे अवगुण गुण असतात. आणि ज्याचा प्रादुर्भाव जास्त होईल तसं तसं ती व्यक्ती व्यक्त होते आणि तशीच स्त्री होते. आणि म्हणूनच स्त्रीचं व्यक्त होणं हे जर आपण एखाद्या मानवाचं किंवा माणसाचं म्हणजे तिला व्यक्ती म्हणून जर स्वीकारली ना, तर आपल्याला तिला स्त्री म्हणून समजून घेणं जास्त सोपं जाईल. सुदैवाने आज समोर सगळ्या स्त्रियाच आहे, त्यामुळे आपण एकमेकींना समजून घेऊ शकतो
आपल्याला आपल्या मनातले अनेक कंगोरे माहिती असतात, आपल्यासारखेच समोरच्या स्त्रीच्याही भावना असतात हे आपण जाणू शकतो. पण पुरुषांना सुद्धा या भावना जाणून घेणं गरजेचं असतं. तितकंच आपणही पुरुषांच्या भावना जाणून घेणं हे गरजेचं असतं. कारण बदलत्या काळाप्रमाणे स्त्री खूप बदलतीये आणि दरवेळेस ती देवीच्याच रूपात आपल्या समोर येते असं नाही. कित्येकदा ग्रे शेड आणि कित्येकदा खलनायिका अशा स्वरूपात ती येते. आणि त्यामुळे स्त्रीला देवी म्हणून जे पूर्वी चित्रपटांमध्ये किंवा साहित्यात तिचा उल्लेख केला जायचा, पण आता बदलत्या काळाबरोबर तिची सगळी रूपं ही आपल्याला चित्रित केलेली किंवा रंगवलेली किंवा अभिनीत केलेली आपल्या समोर आलेली दिसतात. त्यातल्याच काही शेड्स मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. मग ती स्त्री तुमच्या समोर कधी कवितेच्या रूपाने व्यक्त होईल, कधी एकपात्रीच्या रूपाने, कधी एखाद्या छोट्याशा कथेच्या रूपाने. फक्त तिचं व्यक्त होणं हे त्या त्या परिस्थिती अनुरूप असेल. आता मी पुराण काळ, इतिहास काळ ते आजचा काळ असं म्हणते, तेव्हा आजच्या काळातली मला आठवते ती 21व्या शतकातली स्त्री. मंदाकिनी गोडसेंची खूप सुंदर कविता आहे सख्या. त्या म्हणतात, सख्या तुझ्या जातीवर माझा थोडा राग आहे, सख्या तुझ्या जातीवर माझा थोडा राग आहे, पण लक्षात घे मी माणूस असण्याचाच तो एक भाग आहे. तू आणि मी मिळून दोघं जेव्हा जगत असतो त्यातलं एक गृहीतच असतं. तू नेहमीच मोठा असतोस, तुझ्या कामाचं दाम असतं, तुला घरात स्थान असतं, तुझी आवड तुझी निवड याचं साऱ्यांना भान असतं. विशेष म्हणजे तू कधीही चुकत नसतोस, विशेष म्हणजे तू कधीही चुकत नसतोस आणि चुकलास जरी तरी तो बावळटपणा माझाच असतो. तुला ऑफिस असतं, क्लब असतो, जायलाच हवं असे 4 मित्रही, जेवण खाण धुणं पाणी याची फक्त मलाच घाई. प्रेमात येतोस तेव्हाही मला दानपात्र समजतोस, प्रेमात येतोस तेव्हाही मला दानपात्र समजतोस. सार संचित मला देऊन आपण मोकळा मोकळा होतोस. तुझ्या जास्त चौकशा मी कधीच नसतात करायच्या, तुझ्या जास्त चौकशा मी कधीच नसतात करायच्या. 4 बायका तुझ्या बढाया रंगवून रंगवून असतात सांगायच्या. झालीच कधी आगळ आपण तर तो शुद्ध पायकीपणा. तुझं नाव सांगतानाही मला घ्यावा लागतो उखाणा. मुलांना वळण चांगले संस्कार मीच असतात करायचे, मुलांना वळण चांगले संस्कार मीच असतात करायचं. तुझं नाव त्यांनी पुढे सांग नसतं का उजळायचं. म्हणूनच म्हणते सख्या तुझ्या जातीवर माझा थोडा राग आहे, म्हणूनच म्हणते सख्या तुझ्या जातीवर माझा थोडा राग आहे, पण लक्षात घे मी माणूस असण्याचाच तो एक भाग आहे. तर अशी ही स्त्री 21व्या शतकातली आत्मभान आलेली स्त्री, जिला आपण माणूस आहोत याची जाणीव झालेली स्त्री. कारण ती शिकली आहे, सुशिक्षित आहे. पण याचा अर्थ असा आहे का की जी अशिक्षित असते तिला आत्मभानच नसतं, किंवा आपल्याला समोरच्या चिडायचं आहे तर आपण ते कसं चिडायचं हे तिला शिकवायला लागतं का? नाही. राग कसा व्यक्त करायचा हे शिकवायला लागतं का? नाही. उलट गंमत बघा, एखादी अशिक्षित स्त्री जेव्हा चिडते तेव्हा खुलेआम शिवीगाळ करते, हातापायीवर सुद्धा येते, पण आपलं म्हणणं काय हे ठामपणे समोरच्यापर्यंत पोहोचवते. पण एखादी सुशिक्षित स्त्री असते ती विचार करते, मला ना या व्यक्तीचा खूप राग आलाय, मला हे बोलायचंय, याने असं असं चुकलंय, संपूर्ण पाढा वाचायचा असतो. पण नाही, मी जर अतिच करते का असं बोलले तर समोरची व्यक्ती तुटेल का? नाही नाही, हे जरा जास्तच होत आहे. आपण इतका विचार करतो आणि आपल्या मनातला राग मनातच राहतो, तो व्यक्तच करता येत नाही. आता अशा अशिक्षित व्यक्त होणाऱ्या स्त्रिया साहित्यामध्ये नाटकांमध्ये अनेक आल्या आहेत. पण पु ल देशपांड्यांची फुलराणी आणि त्यातली ती मंजुळा हे पात्र मात्र आज वर्षानुवर्ष झालं, पण रसिकांच्या मनामध्ये आणि प्रत्येक कलाकाराला ते एकदा ना एकदा सादर करण्याचा मोह होतोच. तर त्यांची ती मंजुळा अशिक्षित स्त्री कशी व्यक्त होते याचं उत्तम उदाहरण पुलांच्या लेखणीतून खूप सुंदर सकस उतरलंय. तुमच्या समोर येते ती मंजुळा. काय मी हलकट, मी हरामखोर, थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा मारलाही धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालणं शास्त्र, तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. तुझं क तुझं ख तुझं ग तुझं घ, घेतोय मार पैजेचा इडा, थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरवीन समजा माज, तुम्ही येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील कुठं, मी म्हणून काय आज इकडं कुठं.
मागशील भीक. मी मनात जरा चूक बोलायशी मग उडवून हात सांगेन धरायला वाट. चल बाहेर मग वाट. उग वळवळ करतोय किडा. थांब तुला शिकवेन चांगलाच धडा. तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो हाऊ स्वीट लवली ब्युटी चार्मिंग हाय. समजे घरत्याल मंजूचे पाय. कुत्र्यावानी घोळवीत गोंडा तान्या पोरांचा दारात लोंढा. हाय मंजू हाय दिलीप. हाय मंजू हाय दिलीप. मंजू बेन केम છો? हाय जेजू. कम कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कुणी आणत्याल सिल्कची साडी. कुणी देत्याल मोत्याची कुडी. कुणी घालतील फुलांचा सडा. थांब तुला शिकवेन चांगलाच धडा. मग कुठून सा येईल राजकुमार. मग कुठून सा येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. कुठून सा येईल राजकुमार. सफेद घोड्यावर होऊन स्वार. नगरला जेव्हा नगर भिडल झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणून राणी तुझ्यावर झालो फिदा. क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग. प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलन. मनाची गाठ हळूच बोलन. घालावर चढल लाजाची लाली. नगर जाईल अलगत खाली. म्हणून त्याला हे काय असो लोकात उगाच होईल हसो. कुंपणा पत्तर चढण्याची धाव. हिऱ्याने क्या धडा विसुरी ठेव. हिऱ्याच्या कंदीला सुतळीचा तोडा. गटाराच्या पांढऱ्याला सोन्याचा गडा. मग राजाच येईल रक्तात बसून. मग राजाच येईल रक्तात बसून. म्हणाल कसं पिकार पाठव माझी सून. धर्मारी धरत्याल पोट्टी काक म्हणत्याल राजाचा मान तरी राग. तोरणा बांधा रांगोळ्या काढा. त्या शक्याला शिकवीन चांगलाच धडा. मग म्हणजे म्हणाल महाराज ऐका. त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका. शिशाचा रस्त्याच्या कानात बाता. लाख लाख सुरीने करतात छाटा. मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा. आणि पाडलून काढून चापकानं फोडा. महाराज म्हणताल भले हुशार. दाडून द्या घोडस्वार. जबराजाची शिपाई धरत्याल तुला. म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय आणि लोळशील कसा. रडत राहशील ढसा ढसा. तुझं तुझं शा. तुझं भास्कर नांगावर येणं. भोग आता काप तुझ्या कर्माची फळ. तुझ्या चुरचुरीची बल्ला कायमचं टाळ. मग महाराज म्हणत्याल याची गर्दन फोडा. मी म्हणत जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी आलो तुला शरण. मी म्हणेन शरण आल्यावर देऊ नये मरण. तर अशी ही मंजुळा अशिक्षित अडाणी स्त्री. आता अडाणी कोणाला म्हणायचा हा पण मोठा प्रश्न आहे ना. कारण शिकलेली नाही ती अशिक्षित. पण अडाणी म्हणजे काय. आता आपल्या मनातल्या भावना जरी इतके तीव्रपणे जरी तिला कशा कोणत्या शब्दात सांगावं समजत नसलं तरी आपल्याला काय वाटतं हे थेटपणे सांगते. आणि आपल्यासारखे सुशिक्षित बायका मात्र शब्द शोधत बसतात. कसं व्यक्त व्हावं याचा विचार करत बसतात. म्हणजेच एकूण काय स्त्री ही व्यक्त होतेच. फक्त ती कशी होते हे तिचं व्यक्त होणं समजून घ्यायला हवं. गमत म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं की सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितीतल्या स्त्रिया तुमच्या समोर येणार आहे. सुरुवातीला व्यक्त झाली ती आधुनिक स्त्री होती. आत्मभान आलेली 21व्या शतकातील स्त्री आपल्या नवऱ्याला सख्या म्हणत सगळी व्यक्त झाली. ही मंजुळा सुद्धा तिला काय म्हणायचं हे व्यक्त झाली. पण काही वर्ग असा असतो ज्या वर्गाशी आपला कधी संबंध येत नाही. आपल्यापासून खूप लांबचं दूर त्यांचं आयुष्य काचेपलीकडचं बंद आयुष्य म्हणू शकू आपण. आपण खूप सुरक्षित आयुष्य जगत असतो. आपल्याला सगळं सुरक्षित वातावरण मिळालेलं असतं. पण काही स्त्रिया अशा दुर्दैवी असतात आणि त्यांचा अनुभव किंवा अशीच एक स्त्री तुमच्या समोर मी अभिवाचनाच्या रूपात तुमच्या समोर सादर करते. आणि ती कथा आहे देहदान. ही कथा माझी स्वतःचीच आहे. कदाचित ज्यांनी माझं पुस्तक कथासंग्रह वाचला असेल ते ऐकली असेल. आता तो कोणता वर्ग आहे कोणत्या वर्गातली ती स्त्री आहे
आणि तिचं नक्की दुःख काय सादर करते देहदान. ही आमची पोर नाही, आमची पोर कवाच मेली. आई बाबाच्या तोंडचे हे शब्द ऐकून कुसमी सुन्न होऊन गेली. माय तिच्या तोंडून केविलवाणी हाक आली, पण तिच्याकडे तिची माय ढुंकून पाहत नव्हती. 12 वर्षाच्या कुसमीला गावचा दिलीप दादा मुंबईला घेऊन आला. तिथं शिकवतो आणि कामाला बी लावतो. दिलीप दादाच्या सांगण्यावरनं मायनं आणि बानं तिला मुंबईला धाडलं. तेवढंच खाणार एक तोंड कमी झालं. दिलीप दादा महिन्यातून पैसे पण धाडत होता गावी, पण आपल्या 12 वर्षाच्या पोरीने काय काम करून ही कमाई केली हे त्यांना विचारावंसही वाटलं नव्हतं. 12 वर्षाच्या अजाण कुसमीला दिलीप दादांना इथं शिकवतो म्हणून आणलं आणि या घाणेरड्या धंद्यात ढकललं. कामाला लावतो म्हणाला होता, पण हे असलं काम करायला लावलं. अजाण वय आपलं असं कुणीच नाही. काय घडतंय हे नीटपणे न कळणाऱ्या कुसमीला या धंद्यात येऊन 8 वर्ष झाली. हे चाललंय हे असंच चालणार हे सत्य कुसमीने स्वीकारलं होतं. खायला प्यायला बरं मिळत होतं आणि चांगलं काय वाईट काय हे सांगणारं कोणीच नव्हतं. एकूण काय कुसमी सुखातच होती म्हणायची. कुसमीच्या जोडीला तिथं अजूनही काही पोरी होत्या. त्यातल्या सुमनशी तिची चांगली दोस्ती झाली होती. सुमन तशी तिच्याहून 2-3 वर्षांनीच मोठी होती, पण जास्त चालाक होती. जवळच्या बंगल्यातल्या रतन शेठच्या पोरीला जीन्स पॅन्ट मध्ये बघून एकदा कुसमीने सुमनला विचारलं होतं, तू तर सांगतेस रतन शेठ पैसेवाला आहे, मग त्याची पोरगी अशी फाटकी पॅन्ट का वापरती ग? सुमन हसली, म्हणाली, तू अजून मी येडीच राहिलीस बघ. अगं ती फाटकी पॅन्ट मोठ्या मॉलमध्ये भेटती, लई महाग असते. तुला काय माहित? सुमन नुसती हसली. ती फॅशन आहे. फाटक्या पॅन्टीची फॅशन वय. फाटकी कापड आपण घातली की गरिबी, त्यांनी घातली की फॅशन. तिचं नाव काय ग? जुई. काय छान नाव आहे ना. आपल्या वाणीत फुलाचं. आपली वाणी नाही, त्यांचं वेगळं असतं. यात काय ग वेगळं? तू बघ ना, आपल्याकडे कसं कुसमी, गुलाब, चमेली आणि त्यांची जाई, जुई, निशिगंधा, सायली, प्राजक्ता. आता यात काय फरक आहे? हाय, पण तो तुला नाही कळायचा. त्या सगळ्या जणी एकत्र जुन्या चाळीमध्ये राहायच्या. तिथं समाजकार्य करणारी मुलं यायची आणि त्यातली सविता कुसमीला खूप आवडायची. साधीशी, खूप प्रेमळ, मनापासून बोलायची. त्या दिवशी सविता आणि काही मुलं अशीच दुपारची आली होती. त्यांनी सगळ्या जणींना एकत्र गोळा केलं, काही फॉर्म्स दाखवले आणि सांगितलं, हे देहदानाचे फॉर्म्स आहेत. दुसऱ्याला गरज असेल आणि ती वस्तू आपल्याकडे असेल तर आपण ती त्याला देतो ना. प्रत्येकाजवळ देण्यासारखं खूप काही असतं. कुसमी आश्चर्याने बघत होती. आपण कोणाला काय देऊ शकतो तिला कळत नव्हतं. सविता सांगत होती, आपण दुसऱ्यासाठी वेळ देऊ शकतो, आनंद देऊ शकतो, प्रेम देऊ शकतो. पैसेवाले लोक पैसा देतात, पैशाची गरज असतेच, पण काही वेळा कोणाला रक्ताची गरज असते, काही वेळा कोणाला प्रेमाच्या 2 शब्दांची. हे सगळं एक माणूस म्हणून आपणही करू शकतो नव्हे. स्वतःला माणूस म्हणून घेत असू तर हे सगळं करायलाच हवं. पण हे सगळं जिवंत असताना, नाही का? कळतंय ना मी काय सांगते ते? पण मेल्यानंतरही, आपल्या मृत्यूनंतरही जिवंत राहण्यासाठी आपण काय करू शकतो माहितीये का? आपण देहदान करू शकतो. देहदान हा शब्दही कोणी ऐकला नव्हता. त्या सगळ्या जणी ऐकत होत्या. सविता सांगत होती, कित्येक लोकांना डोळे नसतात, ते हे जग पाहू शकत नाही. कुणाची किडनी निकामी होते. जिवंतपणे आपण आपल्या अवयवांचा उपयोग करतो, पण मेल्यावर काय उपयोग? त्यापेक्षा मृत्यूनंतर आपले हे अवयव दान केले तर एक अंधारी व्यक्ती स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहू शकेल. एखादी भाजलेली व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला त्वचादान केलं तर किडनी निकामी झालेली कित्येक माणसं असतात, त्यातली एक व्यक्ती तरी आपल्यामुळे निरोगी आयुष्य जगू शकेल किंवा आपलं मृत शरीर वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळतं. त्यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. खरं सांगू तुम्हाला, हे मोठ्या पुण्याचं काम आहे. तुम्ही सगळ्याजणी देव मानता ना? अगं देव आपल्यातच असतो. देव दर्शनासाठी तुम्ही तासनतास रांगेत थांबायला तयार असताना त्यातून तुम्हाला आनंद मिळतो ना? मग एखाद्या अपूर्ण माणसाचं जीवन आपण संपूर्ण केलं, त्याचं अपूर्णत्व दूर केलं तर तुम्हाला आनंद नाही का होणार? असं बरंच काय काय सविता सांगत होती. ती गेल्यावर कुसमी म्हणाली, कुसमे, सुमे, परवा ते टीव्हीवर पाहिलं ना, तसं समाजसेवेचं बक्षीस सविताला भेटेल बघ.
नाही भेटणार. का? अगं काम करणारे लोक वेगळेच असतात आणि बक्षीस घेणारे वेगळेच. बक्षीस मोठ्या लोकांना भेटतं. म्हणजे काम करणारी मोठी नाही, काम करणारे काम करण्यासाठीच असतात. बघतीस काय अशी येण्यासारखी? तुला नाही कळणार, येणीच आहेस तू. कुसुमनं तिला गप्प बसवलं होतं, पण देहदान केलं तर मेल्यानंतर एक जिवंत राहता येतं हे शब्द कुसमीच्या डोक्यामध्ये मात्र घट्ट बसले होते. पुढल्या वेळी मी सविताला विचारणार आहे देहदानाबद्दल, मलाही राहायचंय मेल्यावर चित्त, कुसमी सुमनला ठामपणे सांगत होती. पण त्यानंतर सगळी गडबड झाली. कोणीतरी दिलीप दादा विरुद्ध तक्रार केली आणि त्या मुलींना सोडवायला एक सामाजिक संस्था पुढे आली. दिलीप दादाला अटक झाली. त्या सगळ्या मुलींच्या घरी संपर्क करून त्यांचे आई वडील किंवा जवळचे जे कोणी नातेवाईक होते त्यांना बोलवलं. कुसमीच्या आई वडिलांनाही बोलवलं. कुसमी मुंबईला येऊन 7-8 वर्ष झाली होती, पण एवढ्या काळात आई वडिलांना एकदाही भेटली नव्हती. पण त्यांची ओढ तिला होतीच. पण कुसमीच्या आई वडिलांनी कुसमीकडे पाठ फिरवली. गावातून गेली तेव्हाच ती आमच्यासाठी मेली असंही ते म्हणाले. कुसमीने गाव सोडलं तेव्हाच ती तुमच्यासाठी मेली होती, तर तिच्या कमाईचे पैसे तुम्ही इतकी वर्ष का घेत होता? तुमच्यापेक्षा तो दिलीप दादा बरा. पैशांसाठी त्यानेही मला विकली, पण निदान 2 वेळा पोटा पाण्याला कपड्याला पैसे देत होता. तिला ओरडून जाब विचारावासा वाटला, पण तोंडातून शब्दही फुटला नाही. देहदान केल्यानंतर माणूस मृत्यूनंतरही जिवंत राहतो. सविताचं वाक्य कुसमीला परत परत आठवत होतं. तिला विचारायचं होतं, माय मी देहदानच केलं, ते मी जित्तेपणी, मग मी जित्तेपणीच कशी ग मेले? पण माय बाबू कुसमीच्या जिवंत प्रेताकडे पाठ फिरवून कधीच निघून गेले होते. मेल्यानंतरही जिवंत आस राहण्याची आस बाळगणारी कुसमी जिवंतपणीच मेली होती. जन्म देणाऱ्यांनीच तिला मारली होती. तर असा हा एक वेगळाच वर्ग, जो वर्ग आपण फार कधी कोणी पाहिलेला नसतो. जवळनं त्यांचं आयुष्य पाहिलेलं नसतं, ऐकलेलं असतं. अत्यंत भयानक असं आयुष्य असतं. काही जण ते पैशांच्या हवेने स्वीकारणाऱ्या असतीलही, पण काही जणी अशा त्या ढकलल्या गेलेल्या असतात. आणि स्त्रीचं असंही एक रूप असतं की जे आपल्यापर्यंत जवळपास पोचत नाहीच. गमत अशी आहे, मी सुरुवातीलाच म्हटलं की राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळ्या भावना या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. मग ती पुरुष असो किंवा स्त्री असो. फक्त काही वेळा गमत अशी होते की स्त्रियांना जास्त त्या संशयी आहेत असा त्यांच्यावर एक आरोप केला जातो. पण असतात पुरुषही संशयी असतात, नाही असं नाही. तर संशय खल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवळ यांचं नाटक आहे, त्याच्यामध्ये हा सगळा संशयाचा गोंधळ दाखवलेला आहे. तर त्यातली आता कृतिका तुमच्या समोर येते. मी त्यांचा डोळा चोखून घाईघाईने देवदर्शन तर करून आले, पण स्वारीने घरात काही घोटाळा केला नसला म्हणजे मिळवली. नाहीतर काहीसं म्हणतात ना, ठामाबाईचे झाले 12 राम आणि घरी नवरोजींनी साधलं काम, तसलं व्हायचं. अगं बाई, तर दरवाजा कुणी लावलाय? रोहिणी, अगं ए रोहिणी, दरवाजा उघड. काय मेल्यानो, गेल्यात कुठे या? अरे का आरंभलाय काय तुम्ही रोहिणी, चित्रे? टपका टपका चोर सापडण्याचं दिसतंय, पण हा दरवाजा उघडणार कसा? मेल्यानो, मी कशाला इथे ओरडत उभी राहिले? असं करते, तिकडे जाऊन छप्पून उभी राहते. अगं बाई, इकडे सामसूमच, आणि ती माझ्या दाराशी तिकडे कोण बसलीये बया? काय काय बैरटे, मगापासून मी दारावर हाका मारतीये, थापा मारतीये. तुला दार उघडायला काय झालं होतं? हा? आणि काय ग, ही कोण बसली तुझ्या शेजारी दुसरी? हा काय ग, कोण तू? कशाला आलेस? तुझं काय काम आहे? हा काय काम आहे? अगं अशी काम 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 काय करतेस? स्पष्ट सांग ना, कशाला आलीयस? अर्धशिष्य टोचून घ्यायला की पोट शुळावर औषध घ्यायला? मात्रा मंत्राचं पाणी घ्यायला की कोणी बाई अडलीये तिच्यासाठी ती घ्यायला आहे तू? हा
हो, आमच्या यजमानांकडे येतात ना. आणि काय गे रोहिणी, तुझी हिला मदत? हा, कागद टवळे सटवे. हा, अगं काय हे गोळी आहे म्हणून काय सांगते? या असल्या भोळ्या बाबड्याच आमच्या मिस्टरांकडे नवऱ्याकडे येतात ना मात्रा मंत्राचं पाणी घ्यायला. आमच्या सासूबाईंचं बायकांना खूप कट्ट औषध द्यायचं पण एवढं चालवलंय त्यांनी. हा, आणि काय ग, हे लुगडं तुला कुणी दिलं? हा, खरं सांग. हा, भरणी बाईसाहेब देत आहेत असलं लुगडं. पट्ट सांगू नकोस. चल निघ इथनं, उठ. आणि परत इथे तोंड दाखवायचं नाही. हा, चल निघ. सांग, वाटेल तेवढं फट्ट सांग. पण मी काही खरं शोधल्याशिवाय अन्न घ्यायची नाही. आताच भरणी बाईसाहेबांना पत्र लिहिते आणि सांगतेच सगळं. आणि भागव्याला धाडून द्यायलाही सांगते. काय बाई छळ मांडलाय या लोकांनी माझा. तेव्हा तेव्हा तू बघतोयस ना की तू सुद्धा डोळे फिरवलेस माझ्यावरनं. हा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज कुठून येतोय? अगं हे कोण? झाडाखाली कोण बसलंय? आमची स्वारी वाटत. पण त्याच्या खांद्यावर तो हात कोणाचा आहे? बाई काही पुरुषाची जात दिलं तरी भर दिवसा घरासमोर रस्त्यावर. देवा, हे असलं पाहण्यापेक्षा माझे डोळे काने फुटले. ती फांदी मेली आळ येते. तिच्या खांद्यावर हात टाकलाय आणि स्वतःच्या रुमालाने घाम पुसताय. मेली. मी कधी झोपेत माझे पाऊल उघडी पडली तर त्याच्यावर त्यांनी कधी पांघरूण घातलं नाही हो. आणि आता स्वतःच्या हात रुमालाने त्या टावळीचा घाम पुसतोय. मेली आहे तरी कोण ही? तर असा हा बायकांचा स्वभाव. मगाशी मी आपल्या सुरुवातीला म्हटलं तसं स्त्री ही एकाच पद्धतीने व्यक्त होईल असं नाही. कोणत्या परिस्थितीत वाढली, तिचा स्वभाव कसा आहे याच्यावर ती व्यक्त होत असते. आता अगदी सुरुवातीपासून कार्यक्रमाचं नाव स्त्री विविध आहे. आपल्या समोर सगळ्या स्त्रियाच आहेत. पण गमत बघा, आपण व्यक्त होतो तेव्हा आपलं मन व्यक्त होत असतं. आता हे मन जसं स्त्रीला आहे, सुरुवातीलाच म्हटलं तसं अर्थातच पुरुषालाही आहे. प्रत्येकामध्ये म्हणजे स्त्रियांमध्येही पुरुषाचं मन असतं आणि पुरुषांमध्येही स्त्रीचं मन असतं. आणि म्हणून एखादं संकट आलं तर त्यावेळी एखादी स्त्री खंबीरपणे त्याला तोंड देते आणि पुरुष सुद्धा हातपाय गाळून बसतात. संभाजी राजे अत्यंत खंबीर धैर्यवान पुरुष. आतापर्यंत छावा आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल तर त्यांनी मृत्यूला सुद्धा कसं धीरोदात्तपणे तोंड दिलं. पण आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ ते किती हळवेपणाने व्यक्त झाले होते असे क्षण फार कमी सापडतात. पण रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वसंत कानेटकरांनी जो संभाजी रंगवलाय आणि आपल्या पत्नीशी एका हळव्या क्षणी बोलताना ते जे व्यक्त झाले तर ते त्यांचं स्त्री मन तुमच्या समोर संभाजी आणण्याचा प्रयत्न करते. समज, आपण तो केवळ आमचा एक समज मानता. युवराज नाही, तुम्ही थोरा घरी जन्मला, मात्या पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात, महाराजांच्या लाडक्या सूनबाई म्हणून रायगडावर थाटामाटात वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो केवळ आबासाहेबांच्या डोळ्यातला राग. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठांवरची सुंद झडप. आमच्या पोटात अजून कालवतं त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली तरी अजून रक्त उसळ्या मारू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोवळा पोर राना मनातून उन्हा तानातून दिवस रात्र परताना आजही आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून कोड आले तरी हो नाही ती चून नाही. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला.
पहाटे निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. आत माझ घरातील आधी येऊन तळमळत पडलेल्या पोराच्या कानी ते शब्द पडले, तो धावत तसा उठून बाहेर आला. आबासाहेबांच्या कमरेभोवती कोवळ्या हातांची घट्ट मिठी घालत त्याने टाहो फोडला. आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला मागं सोडून तुम्ही नाही नाव जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेभोवतीची कोवळ्या हाताची मिठी ते कणखर बोटाने सोडवतात आणि माझ घराकडे बोट करतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझ घरात जायचो पागळे होत. त्याच रात्री महाराज निघून जातात, न भेटता न बोलता. युवराज आम्ही एकच सवाल करतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती. रायगडाला जेव्हा जाग घेतले मध्ये संभाजी एक कणखर पुरुष पण त्याचं स्त्री मन हळव्या क्षणी व्यक्त होतं. म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं तसं स्त्री मन असं वेगळं असं काहीच नसतं. आपण ज्या परिस्थितीतून जातो, जे भोगतो ते तसे आपण व्यक्त होत असतो. आणि म्हणूनच एक माणूस म्हणून जर समोरच्याचं मन समजून घेऊ शकलो तर अनेक गैरसमज, अनेक ज्या पुढे दुर्घटना घडणार असतील त्या कमी होऊ शकतात. तर आता आपण सुरुवात करताना आपल्याकडे किती मिनिट आहेत मला तसं सांग, म्हणजे काय कटतं हां अर्धा तास. ओके. तर सुरुवातीला मी म्हटलं तसं आपण सगळ्या परिस्थितीतल्या स्त्रिया बघतो, तर स्त्रिया सुशिक्षित आहे म्हटल्यावर तिच्यात काही गैरसमज नसतातच का, तर नाही. तीही पुष्कळदा अनेकदा चुकीच्या स्टेप्स घेऊ शकते, पण केवळ आपल्या ज्ञानाच्या आधारे ती पुन्हा योग्य मार्गावर येऊ शकते. अशा 2 जणींची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. कथेचं नाव आहे विद्या पाटील. तर आज सकाळीच रेणू माझ्याकडे मोठ्या पेढ्यांचा बॉक्स घेऊन आली आणि माझ्या हातात ठेवत म्हणाली, सकाळचे 7 वाजले होते, ठेवत म्हणाली, हे घे पेढे आणि आज संध्याकाळी तुम्हाला जेवायला यायचंय. मी म्हटलं अगं पेढे एवढे? ती म्हणाली हो, तुमच्याचमुळे गेली 25 वर्ष या जागेमध्ये अगदी निर्विघ्नपणे राहतो आणि म्हणून खास तुझ्यासाठी घेऊन आले. आणि लक्षात ठेवा आता मी घाईत आहे. अक्षरशः ती भराभरा बोलत निघाली सुद्धा. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की रेणू ज्या घरात राहते ते घर माझं आहे आणि मी कोणताही त्रास न देता तिला भाडेकरू म्हणून ठेवली आहे, कोणती कटकट करत नाही. पण तसं काही नाहीये. ते घर रेणूच आहे. पण त्या घरात काही वर्षांपूर्वी भूत होतं. म्हणजे भूत नव्हतं, भूत असं होतं असं रेणूला वाटत होतं. रेणूला सुद्धा वाटत नव्हतं, बाकीच्या बायकांना वाटत होतं. मी वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला थोडक्यात सांगायला जाते, पण बायकांना कोणतीही गोष्ट थोडक्यात सांगता येत नाही. मी तुम्हाला सविस्तरच सांगते, चालेल ना? तर ही गोष्ट आहे 25-30 वर्षापूर्वीची. समोरचं घर रिकामं होऊन महिना झाला होता, पण नवीन भाडेकरू काही त्या जागी आले नव्हते. खरं तर आजच्या काळामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये घर रिकामं राहणं हे आश्चर्यकारकच होतं. घर छान प्रशस्त होतं, हवेशीर होतं, चांगल्या वस्तीत होतं. घराचं भाडंही अगदी कमी नव्हतं आणि डिपॉझिट तर अजिबात नव्हतं. पण तरी त्या घराला भाडेकरू मिळत नसत आणि मिळाले तरी टिकत नसत. कारण 10-12 वर्षापूर्वी त्या घरामध्ये एक बाई जळून मेली होती आणि त्यानंतर तिचं भूत त्या घरात वावरतं ही चर्चा सगळ्या कॉलनीवर होत होती. आणि त्यामुळे हे प्रकरण ठाऊक नसलेल्या कोणी जरी ते घर घेतलं तरी थोड्याच दिवसात त्यांच्या कानावर त्या बाईच्या मरणाची, तिचं भूत त्या घरात वावरतं ही बातमी जायची आणि मग ते लोक दुसरं घर शोधत चंबुकबाळावरून पसारत. त्यामुळे यावेळी हे घर इतके दिवस रिकामं राहिल्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. असेच एक 2-4 महिने गेले आणि एके दिवशी त्या रिकाम्या घरासमोर एक ट्रक थांबला. ट्रकच्या पाठोपाठ एक कारमधून एक छान उंच गोरापान माणूस, त्याला साजेशी छानशी त्याची बायको आणि एक छोटासा 4-5 वर्षाचा मुलगा असे खाली उतरले. ट्रक मधूनही भराभर माणसं उतरली. त्याने तो ट्रक उघडला, सामान बाहेर काढायला सुरुवात केली आणि घराघरांच्या खिडक्यांमधून चेहरे डोकावले. अगं बाई, नवीन भाडेकरू दिसतायत, चांगले वाटतायत नाही? फर्निचरही सगळं चांगलं आहे. दिसतात तर चांगले, पण टिकतील किती दिवस कोण जाणे.
घराबद्दल त्यांना काही माहीत नसणार म्हणून आले तो ह्याला. मिसेस देशपांडे नेहमीच्या सवयीने बोलल्याच, पण त्या एवढं बोलल्याबरोबर लगेच मी म्हटलं अहो माहीत नसेलच असंच काही नाही ना. त्यांचा नसेल विश्वास अशा गोष्टींवर. मला एक कळत नाही आजच्या काळात तुमच्यासारख्या सुशिक्षित बायका अशा गोष्टींवर विश्वास कसा ठेवतात. पण मी एवढं बोलल्याबरोबर लगेच अगो बाई म्हणजे इतके लोक तुमच्या समोर घर सोडून गेले ते सगळे काय मूर्ख होते म्हणून असं म्हणून मिसेस देशपांडेंनी माझं म्हणणं फोडून काढलं. यावर मात्र मी काहीही बोलले नाही, कारण मिसेस देशपांडेंना वादामध्ये कुणी हरवू शकत नाही हे अख्ख्या कॉलनीत सगळ्यांना माहित होतं. आणि त्या क्षणी तरी माझी भांडायची अजिबात इच्छा नव्हती. असेच 8 दिवस झाले, नवीन भाडेकरू येऊन एवढे दिवस झाले होते, पण अजून आमची ओळख पाळख झाली नव्हती. त्यांचं साधं नाव सुद्धा कळलं नव्हतं. आज दूध घेण्यासाठी दार उघडलं तेव्हा त्यांच्या दारावर छान नवी कोरी नेमप्लेट दिसली, श्री R.V. कुलकर्णी. मे महिन्याचे दिवस होते, माझ्या कॉलेजला सुट्टी होती, त्यामुळे मला कामाची घाई नव्हती. मी निवांतपणे माझं एक एक काम आवरत होते आणि इतक्यात दारावरची बेल वाजली. उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे केस वरती असे बांधलेले, ऍप्रन लावलेला असे अवतारात मी दार जाऊन उघडलं. दारात मिसेस देशपांडे आणि मिसेस जोशी उभे होते आणि मला एकूण अवतारावरून त्यांनी ओळखलं की या बाईचं अजून काम आवरलेलं नाही. अगोबाई हे काय अजून काम चाललंय तुमचं? आज तर येणार ना आमच्या पत्ते खेळायला? तुमच्या कॉलेजला सुट्टी आहे तेव्हा आम्ही तुमची कोणतीही सबब ऐकणार नाही आज. आणि शिवाय त्या नवीन आलेल्या कुलकर्णी आहेत ना त्यांनाही सामील करून घेणार होता मी. खरं तर या बायकांमध्ये पत्ते खेळायला जाणं मला अजिबात आवडायचं नाही, कारण पत्त्यांमध्ये मला तितकासा इंटरेस्ट नाही. आणि दुसरं यांचं हजर नसलेलीच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात जास्त असायचं. पण आता नाईलाज होता, मला कॉलेजला सुट्टी होती, चटकन कोणती सबब सुचली नाही आणि मला हसून होकार द्यावा लागला. मग मी माझी कामं बराबर आवरली, त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेले, तिथे गेले आणि खेळ गप्पा खाणं सुरू झालं. मिसेस कुलकर्णी आल्या होत्या, त्यांच्याशी ओळख झाली. बाई नवीन होती पण आमच्यासाठी छान चटकन मिसळून गेली, छान बोलकी वाटत होती. आणि मग खाणं गप्पा खेळ हळूहळू गप्पांचं ओघ नकळतपणे त्या जळलेल्या बाईपर्यंत आला. आणि मग ती बाई कशी जळली, तिचं भूत त्या घरात कसं वावरतंय हे प्रत्येकीने अगदी आपापल्या परीने तिखट मीठ लावून रंगवून सांगितलं. इकडे मिसेस कुलकर्णीचा चेहरा मात्र पांढरा फाटक पडत चालला होता. ते पाहिल्यावर मीच तो विषय आवडता घेण्याच्या दृष्टीने म्हटलं अहो पण उगीच कशाला घाबरवतात त्यांना स्वतःला तसा काही अनुभव आला का? पण मी एवढ्या बोलल्याबरोबर लगेच अगो बाई म्हणजे अनुभव येईपर्यंत वाट बघत बसणार की काय तुम्ही? इतरांना आला अनुभव यांना येईलच की पुढे मागे? आधीच कल्पना देऊन ठेवायला नको का? विषयाची परीक्षा कोण बघणार हो उगीच? आणि हळूच मिसेस देशपांडे त्यांच्याकडे वळून म्हणाल्या जपा बरं आपल्या मुलाला. अहो ती गेली ना तेव्हा तिचा मुलगा असा 4-4.5 वर्षाचाच होता हो. झालं. आता मात्र नवीन शेजारी चांगलीच घाबरली. हळूहळू दिवे लागण्याची वेळ झाली. आम्ही खेळ आवरता घेतला, आपापल्या घरी आलो. मी पण घरी आले, हातपाय धुतले, देवासमोर दिवा लावला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मनाशी विचारच करत होते की काय या बायका स्वतःला सुशिक्षित बनवणाऱ्या बायका आणि वाटेल त्या गोष्टी तिच्या मनात भरवतायत. आणि इतक्यात माझ्या दारावरची बेल वाजली, अगदी कर्कशपणे वाजली. मी स्वयंपाकघरातून बाहेरच्या खोलीत दार उघडायला जाईपर्यंत बेल वाजतच होती. मी दार उघडलं, मिसेस कुलकर्णी उभ्या होत्या. मी दार उघडलं तरी बेलवरचं बोट आपलं तिचं तसंच खूप घाबरलेल्या दिसत होत्या. मला पटकन पाहून म्हणाल्या अहो प्लीज जरा डॉक्टरला फोन करता का? बंटीला ताप आलाय. बंटीला? हो माझ्या मुलाला ताप आला अचानक. पण तुम्ही दुपारी आला तेव्हा बरा होता ना? हो ना प्लीज तुम्ही डॉक्टरला फोन करा, अजून आमचा फोन लागलेला नाहीये ना. मी म्हटलं शांत व्हा, घरात या, मी जरा गॅस बंद करून घेते. ती घरात आली, मी आत गेले, गॅस बंद केला आणि मग ती मला घेऊन तिच्या घरी गेली. तिच्या दिवाणखान्यात पाऊल ठेवलं आणि मला दिसलं ते संपूर्ण तिचा सजवलेला दिवाणखाना. फर्निचर सगळं छान होतं, किमती होतं. हे सामान आलं तेव्हाच आम्ही पाहिलं होतं, पण ते लावलं सुद्धा होतं अत्यंत सुंदर नेटनेटकं. ते छान सेंटर टेबल, ती पडद्यांची रंगसंगती, भिंतीवरचं ते पेंटिंग सगळं सुंदर होतं. पण एक गोष्ट मला खटकली. हॉल कडून बेडरूम कडे जाणारी जी भिंत असते त्याच्यात तिचा पदवी हातात घेतलेला फोटो टाकला होता. आज काय किंवा 25 वर्षापूर्वी काय साध्या पदवीला अजिबात किंमत नव्हती, आजही नाहीये. पण असते एकेकाची आवड म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केलं. ती मला घेऊन आत गेली. मी बंटीचा ताप बघितला. ताप असा फारसा नव्हताच. मी म्हटलं ताप असा नाहीये, कणकणे जराशी. तुम्ही असं करा क्रोसिन द्या, उद्या अगदी बरं वाटेल त्याला. ती म्हणाली नाही हो प्लीज तुम्ही डॉक्टरांना फोन करा, उगीच रिस्क नाही घ्यायची मला. आणि मग मला दुपारचं बायकांचं बोलणं आठवलं.
तिच्या ते चांगलंच मनावर ठसलेलं दिसत होतं. आता तिला समजावण्यात काही अर्थ नव्हता. मी घरी आले, डॉक्टरना फोन केला. डॉक्टर आले, त्यांनी तपासून गोळ्या दिल्या, काळजीचं काही कारण नाही म्हणून सांगितलं, तरी बया अस्वस्थच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी समोर गेले, बंटीचा ताप बघितला, ताप पूर्ण उतरला होता. ते पाहिल्यावर मी तिला म्हटलं, पहा मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना, अहो औषध नसतं दिलं ना तरी त्याचा ताप उतरला असता. मे महिन्याचा दिवस आहे, उन्हात खेळतो मुलगा, त्यामुळे येतो ताप, पण तुम्ही उगीच घाबरला. त्या बायकांचं एक जाऊ द्या, ते काय वाटेल त्या गोष्टी मनात भरवतात, पण मुलाला साधा ताप आल्यावर तुम्ही एवढ्या घाबरला? सुशिक्षित आहात ना तुम्ही? ती माझ्याकडे पाहत म्हणाली, हो तुम्ही म्हणताय ते खरंय, मी सुशिक्षित आहे, BSc विथ डिस्टिंक्शन. अर्थातच विज्ञानाबद्दल मला फार प्रचंड नसली तरी थोडीफार माहिती त्यामुळे निश्चितच आहे. पण तरी सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये काही वेळा काही क्षण असे येतात की त्यावेळी या सगळ्या गोष्टी, माणसाचा भटकणारा आत्मा वगैरे सगळं खरं वाटायला लागतं. आणि त्यामुळेच मेल्यावर माणसाचं भूत होतं की नाही माहिती नाही, पण एखाद्या माणसाची इच्छा अपूर्ण असेल तर मरताना तिचा जीव त्या मुलामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये गुंतू शकतो. आणि म्हणून माझ्या मुलाला ताप आल्यावर मी घाबरले. पण मलाही तुम्हाला एक गोष्ट विचारायची, विचारू? असं म्हणून तिने माझ्याकडे पाहिलं, पण मी हो की नाही म्हणायची वाटही न पाहता ती मला विचारायला लागली. ती मला म्हणाली, तुम्ही सुद्धा सायन्स कॉलेजला प्राध्यापिका आहात, भूत प्रेत यावर तुमचा विश्वास नाही, आणि तरी रोज संध्याकाळी तुम्ही देवघरात दिवा लावताच ना, देवासमोर 2 मिनिटं का होईना हात जोडून उभे राहताच ना. मला हसायला आलं. कालच्या इतक्या धावपळीत आणि टेन्शन मध्ये असताना सुद्धा तिने माझ्या घराचं बरंच निरीक्षण केलेलं दिसत होतं. मी तिला म्हटलं, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय ना, सांगते. तुम्ही म्हणालात ते खरं आहे, मी रोज संध्याकाळी देवघरात दिवा लावते, देवासमोर 2 मिनिटं का होईना हात जोडून उभी राहते. पण देवासमोर दिवा लावणं ही अंधश्रद्धा नाहीये, देवासमोर हात जोडून उभं राहणं ही अंधश्रद्धा नाहीये. श्रद्धेमुळे दुसऱ्या कोणाचं नुकसान तर होत नाहीच, उलट आपल्याला मनशांती मिळते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये हीच तफावत आहे. माणसाचं कोणत्याही वाईट घडू नये किंवा भूतबाधा होऊ नये म्हणून तुम्ही देवाला नमस्कार करता, देवाची पूजा करता, असं मला तुमच्या बोलण्यावरून वाटलं. मग तुम्हाला एक गोष्ट फक्त सांगते, आता मेल्यावर माणसाचं भूत होतं की नाही हा वाद आपण बाजूला ठेवू, आणि एकच गोष्ट मी फक्त सांगते, जळून मेली ती बाई एक आई होती. एक आई दुसऱ्या आईचं, तिच्या मुलाचं वाईट कसं चिंते? तुमच्या या वेड्या श्रद्धेमुळे तुमची माणुसकीवरची, मातृत्वावरची श्रद्धा उडाली. ती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा ठरते. माझं बोलणं ती लक्ष देऊन ऐकत होती, शब्द ऐकत होती. एकदम माझा हात तिने हातात घेतला आणि मला म्हणाली, तुमच्या बोलण्याने मला खूप धीर आला, आता पुन्हाच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवणार नाही. मला बरं वाटलं. ती गेली. असेच 2-3 दिवस गेले. एके दिवशी ती घाबऱ्या माझ्याकडे आली, मला म्हणाली, आम्ही हे घर सोडून दुसरीकडे जाणार. मी म्हटलं, का हो, काय झालं? ती म्हणाली, अहो खरंच अकरातीचा आत्मा वावरतोय. मी म्हटलं, तुम्हाला दिसला की पुन्हा मिसेस देशपांड्यांनी पटवून दिलं? ती म्हणाली, नाही दिसला नाही, पण अनुभव आला. अनुभव? तो कसा काय? अहो परवा रात्री की नाही आमच्या दारात कोणीतरी टकटक केलं. मी दार उघडून पाहिलं, कोणीच नाही. परत थोड्या वेळाने तोच प्रकार. राजीने दार उघडून पाहिलं, कोणीच नाही. कालही तोच प्रकार झाल्यानंतर मात्र आम्ही दोघंही घाबरलो. दुसरं घर शोधतोच आम्ही. ते मिळालं की हे घर सोडून आम्ही दुसरीकडे जाणार. मी विचारात पडले. भूत दार वाजवतं यावर माझा विश्वास नव्हता. हा नक्की कॉलनीतल्या कुणातरी मुलाचा खोडसाळपणा असणार, पण हे कोण करत असेल असा निर्णय होत नव्हता, आणि कोणावर चटकन आरोप करणं योग्य होणार नव्हतं. परत दुसरा दिवस उजाडला. आदल्या 2 दिवसांसारखंच दार ठोठवण्याचा प्रकार झाल्याचं तिने मला सांगितलं, आणि मी मनाशी ठरवलं हे काय प्रकरण आहे याचा आपण छडा लावायचाच. मी मनाशी एक बेत आखला आणि न राहून आपल्या नेहमीच्या सवयीने नवऱ्याला सांगितलं. नवऱ्याने नेहमीप्रमाणे माझी चेष्टा केली. काय ग, कॉलेजला सुट्टी आहे म्हणून करमत नाही वाटतं? मस्त सुट्टीची झोप काढायची सोडून उगीच रात्री पाळत ठेवत बसणार आहेस? आणि काय ग, तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीतरी नवीन करायचं, कॉलेजची चांगली नोकरी सोडून कुठे वॉचमन वगैरे व्हायचा तर विचार नाही ना तुझा? मुलं कसली यांनाच सामील म्हणतात, बाबा मग आपण वॉचमन न म्हणता वॉचवुमन म्हणूया. आणि मी यांच्या चेष्टेकडे दुर्लक्ष केलं. माझ्यासाठी नेहमीचीच होती. त्या दिवशीची जेवण आवरली आणि मग त्यानंतर आवरावरी झाल्यानंतर मी दाराला
फक्त कडी न लावता साखळी अडकवली, समोर खुर्ची ठेवली, जवळ पाण्याची बाटली ठेवली, हातात पुस्तक घेतलं आणि वाचत बसली. 11 वाजत आले. मी जेवणानंतर वाचते, पण 2-4 पानं वाचायच्या डोळे जडवतात. कामाचा व्यापच एवढा असतो आणि मला झोप येते. पण त्या दिवशी मला जागायचं होतं आणि त्यामुळेच मी पुस्तक काढून वाचत होते म्हणजे डोळे पुस्तकावरून फिरत होते, पण कान मात्र समोरच्या आवाजाचा वेध घेत होते. 11, 11:15, 11:30, पण बाहेर कुठलाही आवाज नाही, सगळीकडे शांत सामसूम. आणि मग मात्र मला वाटायला लागलं की ते भूत की काय प्रकरण आहे त्याला मी पाळत ठेवलेली कळतीये आणि म्हणून ते मला घाबरून येत नाही. गंमत म्हणून हा मुद्दा सोडा, पण मी ठरवलंच होतं की काय प्रकरण याचा शोध लावायचा, अजिबात झोपायचं नाही. आणि म्हणून परत जाऊन एकदा तोंडावर पाणी मारून आले, पुन्हा पाणी प्यायले आणि पुन्हा पुस्तक हातात घेतलं. 12 वाजत आले आणि खरंच काहीतरी समोर आवाज येत होता. हा भास नव्हता, दार वाजत होतं. मी पटकन पुस्तक खाली ठेवलं, दबक्या पावलाने उठले, दाराशी गेले आणि समोरचा दरवाजा फटकन उघडला. साखळी लावलेलीच होती घाबरूनच. आणि बघते तो काय, एक खाऱ्या डोळ्यांचा गलेला काळा बोका समोरच्या दारावर पंजा मारत होता आणि माझी चाहूल लागताच जिन्यावरून तो धूम पळत गेला. माझी हसता पुरेवाट झाली. मी दार लावलं, कडी लावली, आत आले, नवऱ्याला हलवून उठवलं आणि मांजराची गंमत सांगितली. त्यांनाही हसू आलं. ते म्हणाले, चला बरं झालं, काय प्रकरण हे कळलं, म्हणजे आता उरलेली रात्र तुला आणि मलाही निवांतपणे झोपायला हरकत नाही. असं म्हणून डोक्यावर पांघरून ओढलं, पूस पालटली आणि पुन्हा माणसाने घोडायला सुरुवात केली. ही अशी माणसं फार भाग्यवान असतात बघा. पण तुम्हाला खरंच सांगते, आता सकाळ कधी होते आणि मिसेस कुलकर्णींना ही सगळी गंमत कधी सांगते असं मला झालं होतं. त्यामुळे माझ्या मात्र रात्रभर डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही. सकाळीच मिसेस कुलकर्णीने दार उघडलं. मी त्यांना मांजराची सगळी गंमत सांगितली आणि तिची भीती पळाली. अपेक्षेप्रमाणेच तिचा चेहरा खुलला. ती म्हणाली, अगो बाई, मांजर होतं ते आणि काय घाबरलो होतो आम्ही. हो ना, मी तेच तर सांगते. म्हणून मी नेहमी सांगते, आपण स्वतः प्रत्येक गोष्ट पाहावी, खात्री करावी आणि मगच त्यावर विश्वास ठेवावा. उगीच कुणी काही सांगितलं म्हणून विश्वास ठेवू नये. आता नाही ना तुला भीती वाटणार? ती म्हणाली, नाही ते सगळं खरं हो, पण का हो, ते आमचंच दार वाजवतं. मांजराच्या रूपात तीच तर नसेल ना आमचं दार वाजवत. आता मात्र मला काय करावं कळेना. समोर तिचा हातात पदवी घेतलेला फोटो टांगलेला होता. ही गोष्ट कदाचित तिथेच संपली असती. त्यांनी दुसरं घर मिळाल्यावर ते घर सोडून दुसरीकडे गेले असते, परत दुसरे भाडे करून असते, त्यांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तिसरे आले असते किंवा वर्षानुवर्ष हे घर असंच रिकामं राहिलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं. मांजराच्या रूपात तीच तर नसेल ना दार वाजवत, हे तिचं वाक्य माझ्या कानावर पडलं. मला काय झालं कोणास ठाऊक. तिला अक्षरशः बाजूला सरकवून मी तिच्या घरात अक्षरशः घुसले. तिचा तो भिंतीवरचा पदवी घेतलेला फोटो काढला, तो बाहेर घेऊन आले. तिला म्हणाले, जोपर्यंत भूत अस्तित्वात नसतं हे तू मान्य करत नाही, तोपर्यंत तुला तुम्हाला फोटो भिंतीवर लावायचा काही अधिकार नाही. आता वास्तविक घर तिचं, पदवी घेतलेला फोटो तिचा, ती तो त्या भिंतीवर लावेल नाही तर मुख्य प्रवेशद्वारावर लावेल. मला काय त्याचं ना, म्हणजे तिच्याही चेहऱ्यावर माझ्या वागण्याचं आश्चर्य मला दिसलं. पण त्या क्षणी माझ्याकडून तसं वागणं घडलं खरं. आणि ती आश्चर्याने म्हणाली, अहो पण तुम्ही तरी इतके ठामपणे भूत नसतं कसं म्हणू शकता? मी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही सिद्ध करून दाखवा भूत असतं, मी मान्य करेन. ती म्हणाली, तुम्हाला काय जातंय सांगायला, भूत आमच्या घरात आहे, तुम्ही तिथे मस्त ढाराडोर झोपता. तर मी म्हटलं, ठीक आहे, पहारा ठेवायचा असेल, त्याच्यावर पाळत ठेवायची असेल, मी येईन. एक क्षण ती थांबली आणि म्हणाली, खरंच याल? आजपासून याल? मला आश्चर्यच वाटलं. ही बाई पटकन मला याल म्हणाली याची अपेक्षा नव्हती. पण लगेच त्यावरती पुढे म्हणाली, मलाही प्रश्नच पडला होता, राजीवला 15 दिवस टूर आहे, दुसरं घर मिळालं नाही, या मुलाला घेऊन मी जाऊ कुठे? खरंच याल तुम्ही? आता मला कळलं तिने इतक्या पटकन मला परवानगी कशी दिली. पण मी ही संधीचा फायदा घेतला आणि मी म्हटलं, हो मी आहे ना तुझ्याकडे झोपायला म्हणण्यापेक्षा जागायला. आणि त्या दिवसापासून मी तिच्याकडे जागायला जायला लागले. आता 2 बायका एकत्र आणि जागायचंय. बायकांना गप्पांना काही विषय कमी असतात, त्यामुळे अगदी रेसिपीज, नवनवीन फॅशन्स, गॉसिप सगळे विषय झाले. आणि या प्रकारात मला कळलं की ती बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीची आहे. अशीच त्या दिवशी बोलत बोलत उठली आणि पटकन आज म्हणाली, हे बघितलंस का काय आहे? वडाचं एक प्लास्टिकचं रोप तिने दाखवलं. वटपौर्णिमेला यावर्षी मी याची पूजा करणार. मी म्हटलं, तर काय रेणू, हे कशासाठी?
ती म्हणाली अगं वटपौर्णिमेला जा, वडाला जा, मी लग्नानंतर पहिल्यांदाच लगेचच सोडलं होतं, मग फांदी आणत होते घरी, पण आता ती कटकट गेली आहे ना, कायमचं झालं ना. मी म्हटलं अगं पण तू वटपौर्णिमेची पूजा, वडाची पूजा का करते? सांगितलंय ना पुराणात, तेवढाच ग टाइमपास. म्हटलं अच्छा, अगं तू विज्ञान शिकलीस ना, तू म्हणालीस ना पाहत असली तरी थोडीफार माहिती आहे. रेणू अगं निदान आपल्यासारख्या सुशिक्षित बायकांनी आपण एखादी गोष्ट का करतो एवढं तरी जाणून घ्यावं तुला नाही वाटत? अगं माहितीये का मला ती सत्यवान सावित्रीची कथा काय असेल ते? रेणू अगं बीएससी झालीस तू, वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं हे आपल्याला माहिती असायला हवं. तो मेला होता की मूर्छित पडला होता ही गोष्ट माहिती नाही, पण जेव्हा आपल्याला ऑक्सिजनची जास्त गरज असते, प्राणवायू सगळ्यात जास्त देणारा वटवृक्ष म्हणून त्याला बायकांनी जावं. त्याकडे बायकांना असं जस्ट किटीला चाललो सांगून जाता येत नव्हतं ना, म्हणून वेगवेगळी ही निमित्त काढली. आपले सगळे सणवार, व्रत वैकल्य, उपास तापास सगळ्याला विज्ञानाचा अधिष्ठान आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर आपण पुढच्या पिढीला वारसा काय देणार? ती माझं ऐकत होती. सगळंच पटत होतं असं नाही, पण काहीतरी कुठेतरी रुजत होतं आणि यातून आम्ही एकमेकींच्या जवळ येत गेलो आणि अहो जाऊवरून अगं तुगावर कधी आलो तेही आमच्या लक्षात आलं नव्हतं. तर त्या दिवशी अशाच गप्पा मारत बसलो होतो, एकदा तिच्या खिडकीवरचा खटकन खडा येऊन पडला. आम्ही नेहमी अशी खिडकीची काच अशी थोडी पट ठेवून आणि डिम लाईट ठेवून गप्पा मारायचो. खिडकीशी जाऊन काच सरकवली, बाहेर कोणीच नव्हतं, सगळीकडे सुनसान. आणि त्यानंतर मात्र रेणू घाबरली. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली नक्कीच नक्कीच भूत, कुणी दिसत नाहीये बाहेर, अदृश्य असतं ते भूत असतं. तिने ठामपणे मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे आधी चल. मी तिचा हात धरून गेटवर गेले. गेटवर वॉचमन बसला होता. त्याला मी विचारलं बहादूर या कोई आया था? नहीं मैम साहब कोई नहीं आया था. क्यों? रेणू थरथर कापायला लागली. हो कुणीच आलं नाही, त्यालाही दिसलं नाही. मी म्हटलं रेणू गप्पा वास. तिला घेऊन घरी आले. आम्ही घरी आलो. आता मात्र पुन्हा खिडकीची काच तशीच ठेवली आणि डिम होते ते पण लाईट बंद केलं. 10-15 मिनिटं झाली. ती माझा हातात धरून घट्ट बसली होती, थरथरत होती आणि इतक्या गेटशी बसलेला बहादूर उठला. दबक्या पावलांनी आला, तिच्या खिडकीशी आला, इकडे तिकडे पाहिलं, खाली वाकला, खडा उचलला, तिच्या खिडकीवर मारला आणि धूम पळत पुन्हा तो गेटशी गेला. ते सगळं मी पाहत होते, तसंच रेणू पण पाहत होती. आणि मग मी म्हटलं चल रेणू. तिचा हात धरून आम्ही गेटशी आलो. पुन्हा विचारलं बहादूर या कोई आया था? नाही मेम साहब कोई नहीं आया. आणि मग मात्र मी त्याला माझा रुद्रावतार धारण करून विचारलं बघ हे मी डोळ्यांनी पाहिलं, आता तुला पोलिसात देणार. त्यावर तो थरथर कापायला लागला. म्हणाला नहीं नहीं इसमें कोई मेरी गलती नहीं है, वो तो मैंने पैसे के वास्ते किया. म्हटलं पैसा कोण देणार था? तर त्यांनी सांगितलं वो 4 नंबर वाली देशपांडे मेम साहब है ना, उन्होंने मुझे बोला था. आता काय प्रकरण आम्हाला कळलं होतं. सकाळी उजाडताच आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना हे सगळं प्रकरण सांगितलं. ती बाई अगदी लाजेने चूर झाली. ती म्हणाली माफ करा मला, मी परत असं कोणाशी वागणार नाही. म्हणजे ठीक आहे, फक्त मला हे सांगा तुम्ही हे का केलं? त्यावर ती म्हणाली या सगळ्या सोसायटीचं जेव्हा बुकिंग झालं तेव्हा फ्रंट साईडला असलेला फ्लॅट आम्हाला खूप आवडला होता, पण तो देसाईने बुक केला होता. त्यानंतर आम्हाला मागचा फ्लॅट मिळाला, आम्ही राहायला आलो. पण दुर्दैवाने वर्षभरातच मिसेस देसाई वारल्या. देसाईचं लक्ष या घरात लागलं नाही. त्यांनी दुसरं घर घेतलं. तेव्हा आम्हाला वाटलं ते हे विकतील मग आपण घेऊ, पण त्याने भाड्याने द्यायचं ठरवलं. आणि मग मी ठरवलं या घराला भाडे करूच मिळू द्यायचं नाही. ते मिळाले नाही की हे घर ते आम्हाला विकतील आणि म्हणून मी असं करत होते. पण प्लीज तुम्ही आता हे कोणाला सांगू नका. मी तिला वचन दिलं. आम्ही निघालो. वाटेत येताना म्हटलं बघ रेणू, तू कुठल्या गोष्टीवर भलत्या गोष्टीवर विश्वास ठेवत होतीस, आता नाही ना विश्वास ठेवणार? आता नाही ना तुझ्या मनात काही शंका? ती म्हणाली ते सगळं खरं ग, पण अजून शंका आहेच. मी म्हटलं विचार बाई, ती पण विचार. अगो इतके फ्लॅट्स आहेत, पण ती आमचंच दार का वाजवतोय तो बोका? त्यावर मी म्हटलं तुझ्या लक्षात नाही आलं का, आपल्या विंग मध्ये सगळेजण व्हेजिटेरियन आहे, फक्त तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात. रात्री तुम्ही जे कचऱ्याची बादली बाहेर ठेवता त्या सगळ्या वासाने, त्या मिशाने ते बोका येतो, ती बादली खाली सांडतं आणि ते तुकडे ते सगळं घेण्याच्या धडपडीमध्ये तुमच्या दारावर ते पंजा मारत असतं. आलं लक्षात? ती म्हणाली अगो बाई ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. जवळजवळ 25 वर्षापूर्वी भूत अस्तित्वातच नव्हतं असं म्हणणारी एकटी मीच होते. आज सगळ्या जणी माझ्या पाठीशी आहेत. भित्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ते काही खोटं नाही. तर अशा या
दोघी त्यातली एक गोंधळलेली पण योग्य मार्गावर शिक्षणाने किंवा आपल्या ज्ञानाचा वापर केला, अनुभवाचा वापर केला तर निश्चितच आजची स्त्री ही योग्य निर्णय घेऊ लागते. निर्णय चुकतातही, अगदी शिकलेल्यांचे चुकतात, ते अशिक्षित लोकांचेही चुकतात. त्यामुळे पण निर्णयच घ्यायचा नाही असं मात्र करायला नको. आता गंमत अशी, आपण नेहमी म्हणतो स्त्री, आता इथे सगळ्या स्त्रिया आहेत, त्या आपल्याला अनेक नात्यांनी आपण बांधले गेलेलो. कोणाची मुलगी आहे, कोणाची बहीण आहे, आई आहे, आपणच एकच व्यक्ती, प्रत्येकाशी वेगवेगळ्या, आणि आपण सगळ्या एकमेकांशी सख्या या नात्याने बांधल्या गेलेलोच आहोत. पण काही नाती अशी असतात ना की त्यांना नक्की कोणतं लेबल द्यावं एखाद्या नात्याला हे कळत नाही. तर महेश एलकुंचवार यांचं नाटक आहे आत्मकथा, आणि त्या आत्मकथामध्ये त्या दोघी जणी आहेत. तर त्या दोघी जणींचं एकमेकींशी असलेलं नातं काय आहे, त्या कशा व्यक्त होतात, आणि नक्की नातं काय असतं आणि किती ते गुंतागुंतीचं होऊ शकतं, आत्मकथामध्ये त्यांनी खूप छान सांगितलंय. त्या या दोघी आहेत. असं का केलंस वसू, तू का केलंस? तुला कळत नाही? खरं का ग? खरं कळत नाही? तुझ्यातला गर्विष्ठ आत्मविश्वास मला सहज होईल असा झाला होता. इतरांकडे पापडी वर करून पाहायला सुद्धा तयार नसतो तो. स्वतःच तृप्त, स्वतःपुरता अहंकार, समोरच्याचा अपमान किती सहज हसत हसत सफाईने करतेस तू. कापतेस पण रक्त येऊ देत नाहीस. कधी वागवलं मी तुला असं बोली? सतत सतत मला जाणवून देतेस मी कशी खुजी आहे, की कशी तुझ्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. लोकांसमोर कधी माझा नृत्याचा कार्यक्रम झाला तर सगळ्यांसमोर कौतुक करून मग ती मुद्रा अशी नाही, अशी करायची असं म्हणून हाताची एखादी हालचाल इतकी सुंदर करते, शी, माझं सगळं नाचणच रद्द होऊन जातं. लोकांसमोर प्रेमाचा आवाडात माझा पदर नीट करणं, मला गोड आवाजात आज्ञा देणं, तुझ्या शीताची कळा आलीये मला. किती किती भयंकर बोलतीयस तू. आई बाबा म्हणायचे लग्नानंतर बदललीस तू म्हणून. माझ्या लहानपणी माहेरी यायचीस, एखाद्या राणीसारखी शान तुझी. गरीब आई बाबा पुढे पुढे करायचे तुझ्या. माझी तर हिंमतच व्हायची नाही का तुझ्या समोर बोलायची सुद्धा. आणि हे सगळं कोणाच्या भरोशावर? अनंतरावांच्याच ना. तुझं कर्तृत्व काय? तू एक श्रीमंत, हुशार, कर्तबगार, देखणा पुरुष नवरा म्हणून मिळवलास. हात क्षुद्र करून टाकलेस तुम्हाला. वसू अगं, लहान गावातून मुंबईत आलीस म्हणून धडपड माझी. आपल्या दोघींमध्ये काही फरक दिसू नये. मला तुझ्याशी काही स्पर्धा करायची नव्हती, पण तू जेव्हा जे त्याच्या आवाज वागू लागलीस तेव्हा ठरवलं मी तुला हरवीन मी. ज्याच्या भरोशावर तुझं हे चाललंय ना त्याला जिंकतो. का नाही सांगितलंस मला? का नाही सांगितलंस माझं काय चुकतं ते? सतत साचत गेले अपमानावर अपमान. लहान लहान अपमानांचा डोंगर झाला मनावर. असेल असेल माझं चुकलं असेल, पण पण ते त्यांच्या डोळ्यात पहिल्या दिवसापासून तेच दिसलं मला. तर सख्यानो, आत्मकथातल्या दोघे कोण असतील? बहिणी. पण किती विचित्र नातं त्या दोघींमध्ये. अंतरही आई मुलीसारखंही तिने वाढवलंय. बहिणी आहे त्या सवती पण झालेल्या आहेत. माणसाचं नातं किंवा दोन स्त्रियांचं नातं दरवेळेसच दिसतं, तेवढं सरळ नसतं. ते किती गुंतागुंतीचं होऊ शकतं, किती पातळ्यांवर त्या व्यक्त होऊ शकतात, आणि कशा प्रकारे एखादी स्त्री बदला घेण्यासाठी किंवा सूड घेण्यासाठी काय रूप धारण करू शकते.
आपल्याकडे वेळ थोडा आहे, आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया आणि पुराण काळाकडे येऊया. किती वेळ होती ना आपल्याला? तर तसं तर सुरुवात आपण 21व्या शतकातल्या स्त्रीपासून केलेली आहे. तर आपण आता येऊ महाभारत काळाकडे किंवा त्याच्याही मागे जाऊया रामायण काळाकडे. आता रामायण काळाचा उल्लेख आपल्याला अनेक स्त्रिया महाभारत किंवा रामायण काळातील आठवतील की ज्यांचं व्यक्तिरेखा आपल्याला त्याच्याविषयी गूढ असं असतं. तर कैकेयीच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. फक्त त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला तुमच्या पुढे कैकेयी सादर करण्यापूर्वी सांगते. एखाद्या व्यक्तीची माता असते, ती स्वतः संकट झेलून त्या व्यक्तीला संकटापासून वाचवते, म्हणून त्याला आपण व्यक्तिमाता म्हणतो. एखादी स्त्री स्वतः संकट झेलून आपल्या कुळाला संकटापासून वाचवते, मग तिला कुलमाता म्हणते. पण कैकेयी ही अशी एक महान त्यागशील स्त्री होती की जिने संकट स्वीकारली. ती एका व्यक्तीसाठी नाही, एका कुळासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी, मानवतेसाठी. आणि मग ती ठरली लोकमाता. हो, तीच कैकेयी. दशरथाची लाडकी पत्नी कैकेयी, अयोध्येची साम्राज्ञी कैकेयी आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांची आई कैकेयी. कैकेयीच्या वर्तनाचं एक रूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते रूप तिने का घेतलं, त्याच्यामागे काय कारण होतं, सादर करते कैकेयीचं दुसरं रूप. मंथरे किती उशीर. तुला शोधून आणण्यासाठी सुनैनाला मी कधीची पाठवली, तुला ती भेटली नाही. मंथरे, आपल्याला काही निर्णय घ्यायला हवे, अतिशय त्वरेने आणि अतिशय काळजीने. फक्त तूच एकटी मला विश्वासानं मार्ग दाखवू शकतेस. समस्या आहे जीवन मरणाची. कातर वेळ अशुभ असते असं म्हणतात, पण आजची कातर वेळ अतिशय शुभ असली पाहिजे. कारण सारा भवितव्यावर घोर परिणाम करणारी टाकी तलवार तिने मला दाखवून दिली. मंथरे, श्रावण ऋषींच्या पित्याचा शाप आठवतो तुला? श्रापाचे नेमके शब्द आठवतात? पुत्राच्या विरहाने महाराजांना मृत्यू येणार. मग एक गोष्ट स्पष्ट सांग, महाराजांना आता कितीच आयुष्य होईल? सखी सखी, भावनात गुंतून पडायला वेळ नाहीये. या क्षणीचं माझं कर्तव्य काय याचा निर्णय मला या क्षणापूर्वीच घेतला पाहिजे. तू म्हणशील उद्याच्या सोहळ्यात सर्वांगानं रंगून जाणं हेच माझं कर्तव्य. या कर्तव्याच्या बाबतीत प्रश्नच पडायला नको. पण भवितव्यता मला यापेक्षा अधिक गंभीर, अधिक खोल सूचना देते, खुणा करते. त्या संदर्भात मी आत्ताच निर्णय घेतला नाही तर वेळ टळून जाईल. म्हणून माझ्या प्रश्नाचं मनमोकळं उत्तर दे. सांग, तुझा शापावर विश्वास आहे? शाप हे विश्वासारखे असतात, त्याची परीक्षा कोणी घेऊ नये असं तूच म्हणतेस ना? मग या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय होतो? महाराजांचा मृत्यू दूर नाही हे एक गृहीत कृत्य मान्य. ऋषीचा शाप खरा होणार हे दुसरं गृहीत कृत्य मान्य. मग या दोघांच्या समन्वयाने केवळ एक सिद्धांत संभवतो, आणि तो म्हणजे महाराजांच्या कोणत्या तरी एका पुत्राचा मृत्यू जवळ आलेला आहे. मग कोण असेल हा पुत्र? भरत आणि शत्रुघ्न तर त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या आजोळी आहेत. त्यांच्या विरहाची महाराजांना सवय आहे. लक्ष्मणाचाच मृत्यू झाला तर महाराज रामामुळे सावरू शकतात, पण रामाचाच मृत्यू झाला तर नाही. मंथरे, महाराज ते दुःख सहन करू शकणार नाही. म्हणजेच ऋषीच्या शापाची तलवार रामाच्या मस्तकावर टांगलेली आहे. रामाचा मृत्यू जवळ आलेला आहे. भवितव्यता मला अगदी स्पष्ट सांगते. राम मला माझ्या प्राणाहून प्रिय, माझ्या भरताहून प्रिय. त्याच्या मरणाचा विचारही मी सहन करू शकत नाही. पण मंथरे, मला खंत वाटते. स्वतः महाराज, राजकुलातील सारे स्त्री पुरुष, सारे मंत्री, सभाजन, प्रजाजन, उपाध्ये, भिक्षुक, ऋषी, तत्त्वज्ञ, चिंतक, विचारवंत, द्रष्टे आणि जे कुणी एकटं कुणालाही हा विचार सुचलेला नाही की असुवाचा साधा उच्चार करायची ताकद कुणामध्ये नाहीये. श्रापाचे परिणाम ही एक कल्पांतकारी घटना आणि सारेच जणू ती विसरून गेले. महाराजांना मंत्रणा द्यायची नसेल तर मंत्री कशासाठी? ते जे म्हणते त्याला मान डोलवावी आणि स्वतःचं पद कायम राखावं, या पलीकडे कुणालाही
अत्यंत अस्वस्थ आहे. हो हो, पण म्हणून सारे जण अंधळ्यासारखे अंधकुपात पडणार असतील तर मीही पडावं असं नाही. यातूनही काही करू शकेन तर मी असं सामर्थ्य मला असताना आणि ते मलाच असताना मी काही केलं नाही तर मी अपराधी ठरेल. मला आधार आहे. मला आधार ऋषींच्या शब्दाचा आहे. शापाचे शब्द हे पुत्राचा विरह असे आहेत, पुत्राचे मरण असे नाही. मी माझ्या बुद्धीच्या सामर्थ्या ऋषीला त्याच्या शापाला आणि मृत्यूला चकवीन. सावित्री मृत्यूला चकवू शकली, मग मला ते अशक्य का व्हावं? रामाला वनवासात पाठवून मृत्यूशिवाय महाराजांचा रामाशी विरह घडवणार नाही. मी माझ्या स्त्रीत्वाच्या सामर्थ्यावर या गोष्टी करायला महाराजांना भाग पडेल. आजवर महाराजांशी मी एकही क्षण कोमलतेशिवाय वागलेली नाही खरंय. पण फुलाहून कोमल असणारं मन प्रसंगी वज्राहून कठीण बनतं तेच खरं स्त्रीचं मन. गाय आणि वाघिणी दोन्ही रूप माता धारण करू शकते आणि काली आणि कल्याणी दुर्गेचे दोन रूप. महाराजांनी मला पूर्वी 2 वर दिले होते, त्यांच्याकडे ठेवे आणि ते मी आज मागून घेणार. आणि त्यातील एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्याने भरताला राज्याभिषेक. हे स्वार्थाचं कृत्य ठरेल शासनासारखी बोलू नकोस मंथरे. अगं मी जे करीन त्याला अंतर्गत तर्क संगती हवी. केवळ माझ्या मनाची एक लहर म्हणून तर मी रामाला वनवास मागू शकत नाही. माझ्या मागणीला अर्थ येण्यासाठी भरताला राज्याभिषेक हे एक अपरिहार्य आणि नैसर्गिक असं कारण असेल. आणि हे कळत फक्त मला, माझ्या मनोदेवतेला आणि तुला. हे सारं जग माझा धिक्कार करेल. करू दे. जिथे माझ्या रामाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे जगाच्या धिक्काराचे धिक्कार नाही मला. शिवाय भरताच्या अभिषेकाला मला कारणही सांगता येईल. मला मागणी घालताना माझा पुत्र उत्तराधिकारी ठरेल असं वचन बाबांना महाराजांनी दिलं होतं. युद्धातली आणि लग्नातली वचनं त्यांची किंमतही तेवढीच. एरवी मीही त्याची पर्वा केली नसती, पण आज तेच वचन नियतीची एक खेळी खेळणार आहे. त्या वचनाची सांगड मी रघुकुलाच्या सत्यवादाशी घातली तर परंपरेमुळे त्याला वज्राचं बळ येईल. माझा शब्द हा अखेरचा आहे, तो खरा ठरलाच पाहिजे असा माझा हट्ट असेल तर त्याच्या आड पुढे उभं राहू शकणार नाही, अगदी महाराज सुद्धा. त्यामुळे महाराज मला लाथाडतील. फक्त 4 दिवसांनी मी विधवा व्हायची ती कदाचित उद्याच होईल. पण रामासाठी सर्वस्वावर तिलांजली द्यायची माझी तयारी आहे. मग सर्वस्वात पतिसुख आलं आणि सौभाग्य, मग बाकी लोकांची पर्वा नाही मला. महत् कार्य ही क्षुद्राच्या साथीने पार पडत नसतात. जे करायचं ते मलाच केलं पाहिजे. जे भोगायचं ते मलाच भोगलं पाहिजे. पण मंथरे तू पाहाच. अगं उद्या इथे एवढा कल्पांत होईल. मला लाथा मारण्यासाठी ही सारी अयोध्या पुढे सरसावेल. पण माझ्या रामाच्या मनात माझ्याविषयी कणाचंही होणं येणार नाही ग. त्याला माझ्या प्रेमाविषयी तीळ मात्रही शंका येणार नाही. रामावर जर माझी एवढी शंका नसती ना तर मला हे बळ आलंच नसतं. राज्य रामाचंच आहे. राम परत येईपर्यंत भरत ते विरक्तीने सांभाळेल. उद्या कदाचित माझा भरत मला ओळखू शकणार नाही, पण मी त्याला आजच ओळखते. पण तरीही तुझ्याशिवाय मी कोणालाही विश्वासात घेऊ शकत नाही. मला तुझी मदत हवी आहे मंथरे. मला तुझी मदत हवी आहे. जा या प्रासादातील सारे दीप बुझवून टाक. सारा शृंगार उद्ध्वस्त कर. रांगोळ्या लाथाने पुसून टाक. संगीत नृत्य बंद कर. सगळं कसं उदास भकास दिसू दे. या प्रासादाचा स्मशान बनू दे. नंतर क्रोधाला साजेसा माझा क्रोध शृंगार कर आणि मला क्रोधागारात नेऊन सोड. मंथरे वेळ नाहीये.
प्रश्न रामाच्या प्राणाचा आहे. जा जा, मी सांगते ती राणीची आज्ञा समज, साम्राज्ञीची आज्ञा समज. या किंचितही उशीर झाला आणि रामाला त्रास झाला तर मला ते रुचणार नाही. जा मंथरे, जा, कामाला लाग. महाराज यायची वेळ होत आली. ॲक्च्युली आनंद साधल्यांची एक एकांकिका होती, खूप वर्षांपूर्वी आली होती. त्याचं संक्षिप्त रूप केलं. जवळजवळ 50 मिनिटाची. थँक्यू स्मिताताई. तुम्ही आज आमच्या महिला दिनाच्या दिवशी आलात आणि महिलांच्या बद्दल इतकं सुंदर आणि प्रत्येकी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती सगळं. आणि वेळ कमी असल्यामुळे आणखीन तुम्हाला जास्त बोलता आलं नाही, पण नेक्स्ट टाइम परत आपण कधी पुढे ऐकूया याचं. तर खूप सुंदर. आणि ही कैकेयीच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं ते बऱ्याच जणांना माहीत नाही, कारण आम्ही नेहमी कैकेयीला वाईटच समजत आलो आणि आम्हाला तेच शिकवतं की कैकेयी आणि मंथरा, आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा हा ती मंथरा आणि वाईट वागते ती कैकेयी असं आपण म्हणतो. तर तुम्ही जे सांगितलं ते वेगळंच होतं. खूप छान वाटलं सगळ्यांना आणि त्याबद्दल तुमच्या आभारी आहे सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. सर्वप्रथम मी महिला दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांचं अभिनंदन करते आणि शुभेच्छा व्यक्त करते. आणि स्मिताताईंनी आज जे काही सांगितलं त्याच्यावरनं मला एक पात्र प्रयोगाची आठवण झाली. पुष्कळ वर्षापूर्वी लक्ष्मणराव देशपांडे म्हणून आपल्याला माहीत असेल, ते एकत्रित प्रयोग करायचे आणि त्यांच्या प्रयोगामध्ये जवळजवळ 152 लोकांचं व्यक्तिमत्व ते व्यक्त करायचे आणि त्यांचं गिनीज बुकामध्ये नाव नोंदवलं गेलं. पण आज मला इथे सांगायचं आहे की स्मिताताईंनी इतकं छान सांगितलं की त्यांचं नाव गिनीज बुकात, मी म्हणत नाही असं, पण आमच्या मनात मात्र नोंदवलं आहे, मनात मात्र नोंदवलं आहे. हे सांगून मी त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करते. आणि हा सर्व प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल या ताईंचं पण अभिनंदन करते. धन्यवाद. हॅलो. हां, आपल्याला आज स्मितानी जे काही करून दाखवलं म्हणजे केलं आणि सगळ्यांना आनंद उपभोगला, त्या निमित्त आपण स्मिताला आपल्याकडून एक छोटंसं फूल, ना फुलाची पाकळी म्हणतात तसंच एक भेट देते. स्मिता आता आपण ज्या विविध स्पर्धा घेतल्या होत्या, उखाण्यांची स्पर्धा किंवा मेमरी गेम आणि वेगवेगळे जे घेतले होते, त्याच्यामध्ये ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यापैकी सर्वात प्रथम उखाण्यांच्या स्पर्धेमध्ये संगीता कुरणकर पहिलं बक्षीस आहे. याच उखाण्यांच्या स्पर्धेत दुसऱ्या दोघी जणी ज्या आहेत त्या आज अनुपस्थित आहेत, पण त्यांची नावं मी सांगते. अंजली सरमळकर आणि वंदना कर्णे, पण आज काही कारणास्तव दोघी येऊ शकल्या नाही, त्यांना आपण नंतर घेऊया. नंतर एक मेमरी गेम घेतला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही चौघींना पहिलं बक्षीस दिले, बाकी कोणाला नाही. तर ती सुवर्णा जोशी, ऋतुजा रोगे, स्नेहा दळवी, स्नेहा दळवी
आरती देसाई, नाही आरती देसाई एक मिनिट, संगीता पुरणकर आहे. नाही. पिरॅमिड मेकिंग मध्ये आरती देसाई, संगीता सावंत, वैशाली सावंत, जयश्री सरोदे, आता तसंच ह्यावेळी लोकसत्ताला तुम्ही नाव वाचलं असेल, पाककले स्पर्धेमध्ये ऋतुजाला बक्षीस मिळालं होतं. पण गेल्या वर्षी मिती ग्रुप तर्फे जी पाककला स्पर्धा घेतली होती त्याच्यात दोघींनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या दोन्ही पार्टिसिपेंटना आम्ही देतो, ऋतुजा रोगे आणि संगीता निजामकर. संगीता, बरं आता एक छोटा अल्पोपहार आणि चहा बाहेर ठेवलेला आहे, पण सगळ्यांनी गर्दी करू नका, हळूहळू मागून जायला लागा आणि घ्या. आणि हिला काही सांगत नाहीये, गोड बातमी आहे, त्यांना नातू झाला, त्यामुळे तर्फे आहे. तुमच्या समोर मी ती सादर करते आहे. थोडंसं आपल्या बायकांचं एक रूप, स्त्री रूप, आणखीन आपण केलेले जे कष्ट वगैरे आहेत, जे आपण पारंपरिक सगळे ओझं बाळगत आलं होतं, त्या निमित्ताने मी ही कविता केली आहे. कवितेचं नाव आहे भरारी. भरारी. मागे वळून पाहता आठवले सर्व काही, मागे वळून पाहता आठवले सर्व काही, का सोसले मी इतके, खरंच गरज होती का काही, का सोसले मी इतके, खरंच गरज होती का काही, का अट्टहास केला अष्टपैलू होण्याचा, का अट्टहास केला अष्टपैलू होण्याचा, विसरच पडला जणू आयुष्य जगण्याचा. आता हवे हे सर्व थांबवायला, आता हवे हे सर्व थांबवायला, हवा स्वतःसाठी वेळ काढायला, हवा स्वतःसाठी वेळ काढायला. बोलू दे कोणालाही काही, बोलू दे कोणालाही काही, तमा आता बाळगायची नाही. पूर्वीची स्त्री राहिली नाही मी आता, मूकपणे सर्व काही सोसायला. झाले मनात पक्के, झाले मनात पक्के, नाही वळून पाहणे, होईन खंबीर आता, आनंद जगीन स्वतः. माझी मीच आहे कणखर, माझी मीच आहे कणखर, वाट जरी कितीही खडतर. झुगारून देऊ बंधने सारी, झुगारून देऊ बंधने सारी, घेऊ आता उंच भरारी, उंच भरारी, उंच भरारी.